श्री दत्तकृपा निर्मित श्री दत्तकृपा निर्मित संतोष बळकटे लिखित दिग्दर्शन पौराणिक वगनाट्य सत्यवान सावित्री अर्थात कहाणी सती सावित्री ही कथा केवळ मनोरंजनासाठी याद्वारे कोणत्याही समाजाच्या व्यक्तींच्या भावना दुखावण्याचा शुद्ध हेतू नाही। ही कथा पांडव प्रताप भागवत पुराण आणि वट सावित्री महात्म्य यावर आधारित असून कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही। भारतीय संस्कृतीतील महान पतिव्रतेची महागाथा म्हणजे सत्यवान सावित्री। मृत्यूच्या दाढेतून ओढून आणले पतीचे प्राण, मृत्यूच्या दाढेतून ओढून आणले पतीचे प्राण, तीच खरी खरी पतिव्रता महान सती सावित्री असे तिचे शुभ नाम। श्री दत्तकृपा निर्मित संतोष बळकटे लिखित दिग्दर्शित पौराणिक वगनाट्य सत्यवान सावित्री अर्थात कहाणी सती सावित्रीची रंगमंचावर चमकणारे पात्र आणि परिचय। भद्र देशाचे महाराज अश्वपती, भद्र देशाचे महाराज अश्वपती सुनील लाखन महाराणी शैबाच्या भूमिकेत मनीष गवळे प्रधान चंद्रभानच्या भूमिकेत दिनकर गावडे महामुनी महाराजच्या भूमिकेत गौरव लाखन सत्यवानच्या जबरदस्त भूमिकेत गोपाळ बळकटे राजकुमारी सावित्रीच्या अप्रतिम भूमिकेत सुनील बळकटे एक भयानक राक्षस कालदमनच्या भूमिकेत सुरेश गावडे महाराज अश्वपतीच्या भूमिकेत प्रणव भागडे महाराणी माधवीच्या भूमिकेत अनंत बळकटे आणि प्रत्यक्ष मृत्यू देवता यमराजच्या भूमिकेत शांताराम घवळे रखवालदार नंबर 1 आणि रखवालदार नंबर 2 लव लाखन कुश लाखन भारतीय संस्कृतीतील पतिव्रतेचा महामेरू ठरलेल्या महान साध्वीची कथा म्हणजे श्री दत्तकृपा निर्मित संतोष बळकटे लिखित दिग्दर्शित सत्यवान सावित्री अर्थात कहाणी सती सावित्रीची। भद्र देशाचे महाराज अश्वपती म्हणून ज्यांची संपूर्ण जगात ओळख आहे तेच आम्ही आहोत। ईश्वराच्या कृपेने आतापर्यंत हे साम्राज्य सांभाळले, जनतेच्या सुखदुःखात आम्ही सामील झालो। या जगातील सर्वात सुखी राजा म्हणून मी स्वतःच मानतो। देवी सावित्रीच्या कृपेने आम्हाला कन्यारत्न झाले, तिचं नाव आम्ही सावित्री असं ठेवले। अरे हो, पण तिच्या वरा संशोधनाचं काय झालं आहे हे पाहिलं पाहिजे। रखवालदार आशीर्वाद आहे, जाऊ ह्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना येण्याचा संदेश द्या। महाराजांचा विजय यशस्वी व प्रधानमंत्री, आम्ही आपणास बोलावण्याचं प्रयोजन हेच आहे। आमची राजकन्या सावित्री हिने पती म्हणून कोणत्या राजपुत्राची निवड केले हे ऐकण्यास आम्ही आतुर झालो। नाही महाराज, राजकन्याने कोणत्याही वराची निवड केलेली नाही। कोणत्याही राजपुत्राची योग्यता त्यांना कदाचित पटली नसेल। प्रधानजी, म्हणजे आमच्या लेकीच्या मनात काय चाललंय हेच कळत नाही। महाराज, राजकन्या शुद्ध आहे, योग्य त्या वेळी योग्य तो विचार करतीलच। ठीक आहे प्रधानमंत्री, जाऊ या ठिकाणी महाराणी व राजकन्या सावित्री हे ना येण्याचा संदेश द्या। जशी आपली आज्ञा महाराज। रखवालदार, जाव राजकन्या सावित्री आणि राणीसाहेब येण्याचा आदेश द्या।
प्रणाम पिताजी. शुभ आशीर्वाद महाराणी व राजकन्यासाठी आम्ही आपणास बोलवण्याचं प्रयोजन हेच आहे. आम्ही देशोदेशीच्या पराक्रमी राजपुत्रांची स्थळ मागवली होती, तर निवड कोणत्या राजपुत्राची आहे हे ऐकण्यास आम्ही आतुर झालो. पिताजी, मी अजूनपर्यंत कोणत्याही राजपुत्राचा योग्य वर असा विचार केलेला नाही. बेटा खाली बोला. मी वर मुलीचा बाप आहे ग. एकदा आपली मुलगी योग्य घरात गेली की बाप मुक्त होतो ग बेटा, मुक्त होतो. पुत्री, योग्य तो वेळी योग्य तो निर्णय घे. आई, पिताजी, मी सहमत आहे आपल्या मताशी, परंतु मला योग्य असा जोडीदार ते आपल्या स्थळामध्ये नाही. मग मी काय करू? सावित्री, राजे महाराजे आपल्या राजकन्यासाठी स्वयंवराची योजना करतात, कशी करूया का? पण पिताजी, त्यात मात्र एका गुणाची पारख होईल. मला तर सर्व गुण संपन्न असा पती हवाय. मग काय करावे प्रधानमंत्री? माझ्या प्राणप्रिय मुलीस तिच्या योग्यतेचा वर मिळेल. पण एक उपाय आहे महाराज. कोणता उपाय प्रधानमंत्री? की ज्या मुली माझ्या मुली सर्व गुण संपन्न वर मिळण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होईल. महाराज, प्रत्येक पित्याचं हे स्वप्न असतं की लग्नानंतर आपली मुलगी सुखात राहावी, तिच्या पसंतीचा तिला जोडीदार मिळावा. मग त्या मुलीला सहयोग जोडीदार निवडण्याचा आपणच अधिकार दिला तर? ठीक आहे प्रधानमंत्री, आपण योग्य मार्ग सुचवला. बेटा सावित्री, बोला पिताजी. आम्ही आपणास पती निवडण्याचा पूर्ण अधिकार देत आहोत. पिताजी, मला जो अधिकार दिलात, माझ्यावर जो विश्वास दाखवलात, तो विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. असा सुयोग्य वर निवडेल की ज्याचा संपूर्ण जगाला हेवा वाटेल. मला पूर्ण विश्वास आहे माझी मुलगी अशा वराची निवड करेल की ती सर्व श्रेष्ठ असेल. यासाठी प्रधानमंत्री काय योजना करावी आपण? महाराज, मी स्वतः एक सैन्याची तुकडी घेऊन देशाटन करतो. देशाटन करताना अनेक राजपुत्रांची भेट होईल. त्यातून सहयोग जोडीदार निवडणं राजकन्या सोपं जाईल. उत्तम, अतिउत्तम. मी समाधान आहे आपल्या योजनेवर. शिवस्य शीघ्रम या उक्तीप्रमाणे आपण आदेश निघण्याची तयारी करा. हा माझा आदेश आहे. आम्ही निघत आहोत. आम्हाला आज्ञा द्या. मला आशीर्वाद द्या पिताजी. आणि अखेर सावित्री प्रधानासमवेत सैन्याची तुकडी घेऊन वर संशोधनासाठी बाहेर पडली. संपूर्ण आर्यावर फिरून शेवटी शाल्व देशाच्या जंगलात प्रवेश करते. परंतु अजूनही तिचा मनपसंत वर सापडला नाही. पाहूया या शाल्व देशाच्या जंगलात तिचा मनपसंत वर सापडतो. सावित्री बेटा, बोला काका. आपण संपूर्ण आर्यावर फिरून आता शाल्व देशाच्या नगरात जंगलात आलो आहोत. होय काका, मला असं वाटतंय की ज्याच्या शोधासाठी आपण बाहेर पडलो त्याची भेट होणार. होय सावित्री. बाहेर पड, बाहेर पड. तू दुर्बल लोकांना ठार मारतोस काय? माझा सामना कर, माझा सामना कर. काका, जंगलात राक्षस शिकार शोधत आहे. आपण सुरक्षित ठिकाणी राहून पाहूया की तो वीर तरुण त्या भयानक राक्षसाचा मुकाबला कसा करतो ते. होय सावित्री. आपण माझ्या साम्राज्यात येऊन मला धमकी देतोस? तुला मी कच्चा खाऊन टाकेन. कच्चा.
धन्यवाद ईश्वरा, तू मुक्त केलंस माझ्या जनतेला या नराधमाच्या तावडीत. राजकुमार सत्यवान, आपला पराक्रम पाहून आम्ही धन्य झालो. आमची राजकन्या आपणास काय विचार केले? हे अनोळखी राजकन्या, मी शाल व देशाचा ज्येष्ठ राजपुत्र सत्यवान आहे. सत्यवचने असणे ही आमची राज्याची परंपरा आहे. आपली ओळख युवराज, मी भद्र नरेश अश्वपती कन्या सावित्री आहे. मी वर संशोधनासाठी आर्यवर्त फिरत असताना आपणास पाहिले व आपले अलौकिक तेज सामर्थ्य प्रजेप्रती तळमळ पाहून मी मोहित झाले आहे. तेव्हा कृपया माझ्या कृपा करा व माझ्याशी विवाह करून मला उपकृत करा. सावित्री, आपली आज्ञा म्हणून माझी स्वीकारायची तयारी आहे. पण काय युवराज? पण महाराज, मला माझ्या आई बाबांशी चर्चा करावी लागेल. मला खात्री आहे की सावित्रीची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. महाराज, चला तर आपण. अत्यंत आनंदाने सावित्री सत्यवानाची निवड करून शाल्व देशात परत येते. आणि इथे अत्यंत आनंदाने शाल्व नरेश दुमतसे आपल्या मुलाचं लग्न सत्यवानाची करून देण्यास तयार होतो. भद्र नरेश अश्वपती ही अतिशय आनंदी होतो व शाल्व देशात नव्या जमाचं येण्याची तयारी सुरू करतो. पण इतक्या नारायण नारायण हरी नारायण Thank you.
काय आश्चर्य आहे महाराज, कोणत्या कामात एवढे मग्न आहे? हवालदार जा व महाराजांना मी आल्याची वर्दी द्या. आशीर्वाद आहे. मला माफ करा, मला आपल्या स्वागतास यायला उशीर झाला. या असं नसतं. नारायण नारायण नारायण. हे राजा, आज आपण एवढ्या कोणत्या कार्यात मग्न होता की माझ्या आत्म्याला चाहूलही लागली नाही? मुनिवर्य, माझ्याकडे नाही, एका अनुरूप वराची निवड केले, त्यामुळे मी खूप आनंदी होतो. तिकडे जाण्याची तयारी मोठ्या जोरात सुरू आहे. मुनिवर्य, नारायण नारायण नारायण. हे राजन, आम्ही खूप आनंदी आहोत, पण तो आहे तरी कोण भाग्यवान ज्याला सावित्रीने जीवन साथी म्हणून निवडलं हे ऐकण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. मुनिवर्य, तो एक राजपुत्र आहे, शर्व नरेश, धुमाशल पुत्र सत्यवान. काय राजा, सत्यवानाची सावित्रीने निवड केली का? राजन, आपण आपल्या एकुलत्या एक प्राणप्रिय मुलीच्या जीवनाची वातावरण करणार. काय बोलताय मुनिवर्य? माझी मुलगी अत्यंत खुश आहे आणि आम्ही देखील समाधानी आहोत. एक सामर्थ्यवान पती माझ्या मुलीला लाभला. तो एक मराठी राजाचा युवराज आहे. माझी मुलगी सुखात जीवन काढेल. मुनिवर्य, सुखात. राजन, सुखात जीवन नाही तर सत्यवाना बरोबर म्हणजे सावित्रीच्या आत्मात्या ठरली. नारायण नारायण. काय बोलताय मुनिवर्य? राजन, आयुष्याच्या 20 वर्षांपर्यंत फुलांच्या शैलीवर निद्रा घेणाऱ्या, सुखी जीवनाचा आनंद लुटणाऱ्या, स्वतःच्या प्राणापेक्षाही जपलेल्या सुकुमार राजकुमारी अशा दुःखाच्या घाईत करणार. राजन, नारायण नारायण नारायण. काय बोलताय मुनिवर्य? महाराज, शाल व नरेश धुमसेनाचं राज्य त्यांच्या आत्मसुखी केव्हाच हिरावून घेतलंय. आपल्या परिवाराबरोबर त्यांच्या भाऊभारांनी त्यांना जंगलात हकलून दिलंय. हे कमी की काय? सत्यवानाच्या बापाचे डोलीही गेले, आपल्या बापाची काठी बांधलाय सत्यवान काठी. मुनिवर्य, मी आपले आभार कोणत्या शब्दात व्यक्त करू हेच कळत नाही. हे मला योग्य वेळी कळले नसते तर मी माझ्या मुलीची व तिच्या संसाराची राख रंगोली साजरी असते. बेटा सावित्री, बोला पिताजी. सत्यवानाशी लग्न होणे नाही. पिताजी, सावित्रीवाणी का नाही? सत्यवान युवराज आहे, युवराज. हे सांग, सत्यवान युवराज होता परंतु तो आता नाही. तो एक जंगलात राहणारा सामान्य माणूस आहे. तो जरी एक सामान्य माणूस म्हणून वनात राहत असला, तो जरी आज युवराज नसला तरी मी त्याची पती म्हणून निवड केली. पिताजी, मी त्याची पती म्हणून निवड केली. सावित्री, अजून विवाह व्हायचा आहे. तो तुझा पती नाही, तो तुझा पती नाही. पिताजी, विवाह हा समाजासमोर स्वीकारलेले एक पती पत्नीचं बंधन असते. मी सत्यवनास मनापासून माझा पती म्हणून स्वीकारतोय. त्याचं काय पिताजी? सावित्री, सत्यवान तुझ्या तोला मोळाचा नाही, तुला योग्य असा नाही. तू सर्वोत्तम अशा दुसऱ्या वराची निवड कर. बेटा, निवड. तुझा निर्णय बदल देवे, तुझा निर्णय बदल. आई, अगं मी पूर्ण विचाराने निर्णय घेते. मी सत्यवनास मनापासून वरले आहे, तेव्हा सत्यवनाशिवाय दुसरा पुरुष वरावा असे माझ्या मनात कधीच येणार नाही. आणि हिंदू संस्कृतीत स्वतःचा पती निवडण्याचा अधिकार मुलीला दिला आहे, पण तो पती मी निवडलाय बाबा. तो पती मी निवडला. हे सावित्री, हा वेडाना सोडून दे. तू सत्यवनाची लग्न करून सुखी होणार नाही. अल्पायुषी आहे तो अल्पायुषी. बरोबर 1 वर्षाने सत्यवान मरण पावणार आहे. तुला विद्वेष. नारायण नारायण नारायण. तेव्हा माझा हय, तू त्याशिवाय सर्व प्रकारचा विचार कर. नाही मुलीवर्य, नाही. मी आता विचार बदलू नाही. मुलीवर्य, मी नाही विचार बदलू करले. आपल्या माता पित्याला तरी विचार कर. एकुलती एक मुलगी आहे तुम्हाला. आई, मी आता विचार बदलण्याच्या पलीकडे आहे. माझ्या रक्ताच्या प्रत्येक
सन्मानचा मोल आहे. माझ्या नसा नसा सत्यवान आणि सत्यवानच आहे. तेव्हा मी जगेन त्या सत्यवानासोबतच, नाही तर नाही बाबा, नाही तर नाही. आणि बाबा राहिली गोष्ट माझ्या वैभवाची, माझ्या नशिबात जर विधवा होणार असेल तर मी कुणाशी विवाह केला तरी विधवा होईनच. आणि जर का तसे नसेल तर सत्यवानाचे मरण तरी चुकेल बाबा, सत्यवानाचे मरण तरी चुकेल. मी नाही तुम्ही तरी समजावा. मी नाही विचार आमच्या कालचा उठ राजा, शांत हो. सावित्रीच्या लग्नात माझी अनुमती आहे. ही सावित्री महान पतिव्रता होईल, ती जगात अजरामर होईल. तेव्हा सत्यवनाची सावित्रीचं लग्न लावून दे, तिचं कल्याण होईल. ठीक आहे मुनिवर्य. या जन्माचे सार्थक करण्या, या जन्माचे आणि अखेर नारदांच्या सूचनेनुसार ऐशोपती सावित्रीचं लग्न सत्यवानाशी लावून देण्यास तयार होता. शाल्व देशाच्या जंगलात जाऊन ऐशोपती सत्यवानासह आई वडिलांना घेऊन भद्र देशात मोठ्या धूम धडाक्यात सावित्रीचं लग्न होत असत. सोन्याच्या रथी बैसुनी वरी वरी येतो रवी अंगणी, येवो भाग्य रवी तसाच उद्या. बाळे तुझ्या जीवनी गुंफोनी करते करांत उभया. नांदो सुखे सर्वदा हाची आशिष लाडके मुली तुला. कुर्यात सदा मंगल शुभ मंगल सावधान. माय पित्याचे सोडून
सोडून दार माय पित्याचे सोडून दार चालले जाधर घरी सावित्री जाते पती आपण सर्वजण येतेच राहावे. माफ करा महाराज, हे राज्य माझ्या सुनेचे पर्यायाने ते आमचं आहे. परंतु ते आम्ही नाही राहू शकत. का महाराज? का? जिथे आमच्या रक्ताच्या नात्याने दगा दिला तो कप्ताने मला राज्यावीन केलं. तेव्हाच आम्ही निर्णय घेतला जोपर्यंत आमचे राज्य फलत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मला वास्तव करणार नाही. हा महाराज, सत्यवान सावीसोबत इथे राहिला तर आमची काहीच हरकत नाही. नाही महाराज, मी एका सत्यवती पित्याचा पुत्र आहे. बाबा, जसे आपले कर्तव्य पूर्वजांची परंपरा पुढे चालवणे तसेच माझे कर्तव्य माझे मात्या पित्यांची सेवा करणे. ते जेथे असतील तिथे सेवा करणे हे फक्त पुत्र धर्म नाही. महाराज, नाही बेटा, आमचं काय, आमच्या आधी संध्याकाळ झाले पण तुला यशाची वैभवची चित्रे कसायचे. धिक्कार आहे अशा पुत्राचा जो आपल्या आई बाबांना दुःखाच्या खाई टकलून स्वतःच वैभवात रममान होतो. अशा राजपुत्रासारखा पापी आणि कमनसीबी दुसरा कोणी नसेल जो आपल्या आई बाबांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांची साथ सोडून स्वतः सुखभोग घेईल. नाही नाही आई बाबा, आई बाबा, मला तुमची काठीच बनून राहू द्या. मला तुमची काठीच बनून राहू द्या. महाराज, एवढे मात्र निश्चित की जोपर्यंत आमचे राज्य आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत सावित्रीला इथे राहण्याची अनुमती देतो. महाराज, ठीक आहे, आपली अनुमती असेल तर सावित्री इथेच राहील आपलं राज्य मिळेपर्यंत. नाही बाबा, आपण असा विचार तरी कसा केला की मी माझ्या पतीला सोडून आपल्याकडे राहील. बाबा, मी सत्यवानाची लग्न केले तर त्याचे साम्राज्य पाहून नाही की त्याचे वैभव पाहून. बाबा, मी त्यांना जीवनसाथी निवडलाय. बाबा, मी त्यांना जीवनसाथी निवडलाय. अरे बाबा, तुम्हीच मला सांगितलं ना की जीवनसाथी म्हणजे जीवनाच्या प्रत्येक वळणावर, मग तिथे सुख असेल किंवा दुःख असेल, आपल्या साथीदाराची सोबत करायची. बाबा, हे तुम्ही विसरत का हो? हा बेटा, तुझं प्रत्येक वचन सत्य आहे. परंतु मी पाप, तुला कशी कष्टमय जीवन जगण्याची अनुमती देऊ बेटा? बाबा, आयुष्याची 20 वर्ष तुम्ही माझे लालन पालन केले, चांगले सुखात ठेवलं. मला दुःख काय ते याची जाणीव सुद्धा करून दिली नाही सावित्री, आणि माझे एका सुयोग्य वराची लग्न लावून दिलं. बाबा, हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. बाबा, हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. बाबा, यापुढे काही होईल ते माझ्या पती सोबतच. सुख भोगले तरी ते पती सोबत रे बाबा, आणि दुःख भोगले तरी पती सोबतच. बाबा, पती सोबतच. खूप मोठी साईस कर बापाचे उपकार मानू लागलीस. नाही बेटा, बेटा सावित्री, राज्य मिळले तरी तू इथे तुझा निर्णय बदल बेटा. म्हणजे आई फक्त सुखाची भागीदारी होणाऱ्याच्या आणि दुःख मात्र एकट्यालाच भोगायला लावून. अगं आई, तूच संस्कार केलेस ना माझ्यावर. अर्धांगिनी म्हणजे नवऱ्याच्या प्रत्येक सुख दुःखांची भागीदार, हे तूच सांगितलंस ना. अगं ना आई, माझा नवरा आता कपाला आहे, म्हणजे मी सुद्धा कपाला कराई. मी सुद्धा कपाला कर.
काही मी पूर्ण विचाराने निर्णय घेते. अगं चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, पती देते पत्नी. बघ तू सांग ना, तुम्ही सांगा ना बाबा, सत्यवान तिथे सावित्री का नको बाबा, सत्यवान तिथे सावित्री का नको. हे ईश्वर, माझ्या आई बाबांचं कल्याण कर ना. चला आपल्याला घरी गेलं पाहिजे. माफ करा महाराज, आपल्यातील बापाला माझे कोटी कोटी प्रणाम. महाराज, धर्माप्रमाणे वागून धर्म संस्कृतीचे रक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे, पण आमचा नाविलाज आहे. आम्हाला आशीर्वाद द्या. नमस्कार करते आई बाबा. चला चला आई बाबा ना चला. महान प्रतिव्रता आहे. नारद म्हणाले होते ना, तिची कीर्ती दिगंताच अजरामर होईल. ईश्वर तिचे कल्याण करो. जा बेटा तू जा. धन्य धन्य ते मायबाप, धन्य धन्य ते मायबाप ज्याने अशा कन्या रत्नास जन्म दिला. धन्य धन्य ते माता पिता ज्यांनी सत्यवानासारखा पुत्र जन्मास घातला. असे म्हणून स्वर्गातून सर्व देवतांनी सत्यवान सावित्रीवर पुष्पवृष्टी केली. आता फक्त प्रश्न एकच होता की आजपासून 1 वर्षाची काय होईल. स्त्रीचा सर्वोत्तम अलंकार म्हणजे सौभाग्य. स्त्रीचा सर्वोत्तम अलंकार म्हणजे सौभाग्य. काय होईल वर्षपूर्तीनंतर. टिकेल सावित्रीचं सौभाग्य, टिकेल सावित्रीचं सौभाग्य, की मिळेल सावित्रीला वैधव्य. या प्रश्नाचं उत्तर कदाचित नीतीलाही माहीत नसावं. सावित्री, बराच उशीर झाला सावित्री. हो ना, आजही एकच मोली मिळाली. आजही आपल्याला पुरेसे अन्न. आता आपण ही मोळी घेऊन लवकरच बाजारात गेलं पाहिजे. सावित्री, अगं ती मोली माझ्याकडे दे. नाही ना, अहो मी ठीक आहे. हा? मी माझी काही काळजी करू नका. अहो मी सुखात आहे. सावित्री, गेले वर्षभर अत्यंत दुःखात आणि कष्टात दिवस काढत आहेत सावित्री. नाही. मला माफ कर सावित्री. ना, असे बोलू नका ना. अहो माफ कशाबद्दल, मी सुखात आहे. अहो जिथे आपण, ते स्थळ म्हणजे माझ्यासाठी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे ना. आपल्याला लवकर घरी गेलं पाहिजे. हो, आई बाबा वाट बघत असतील. आपल्याला झपाझप पावले उचलले पाहिजे. दुःख म्हणजे काय असतं याची लवशेषही जाणीव नसलेली सुकुमार राजकुमारी आपलं आयुष्य आपल्या पतीची सेवा करण्यात घालवत असते. पाहूया तिच्या आयुष्यातील हे दुःखाचे दिवस कधी संपतात की पुन्हा हेच भोग चालू राहतात. उबाडाचे भावी खासदार अमर किंजळेकर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय. नमन नाट्य मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. महाराज वेळ झाला. ही माऊलीला सवा वाटतं. होय महाराज, सर्वत्र अंधार पडू लागला, पण अजून त्या पोरांचा पत्ता नाही. महाराणी सत्यवान कष्ट करतो, स्वतः उपास राहून आमच्या पोटाचे बोलवतो. महाराज, ती सावित्री किती किती दुःख कष्ट सहन करून आपली सेवा, पण आपले दुःख कधीच मात्र बोलून दाखवले नाही. कोणी येणार तुम्ही पाहू लागते. पाव बरं समोर कोण येत आहे. महाराज, आपलेच पुढे येत आहेत सत्यवान आणि सावित्री. नमस्कार. नमस्कार करते.
आई आणि बाबा आपल्याला आजही एकच मुली मिळाली, कधी आपल्याला पुरेसे अन्न मिळेल तेच समजत नाही. नाही बाबा, जे मिळालं आहे त्यातच आपण समाधान मानूया. मी लगेच जेवण तयार करते व आपण जेवू घालते. येते मी. बालगडीचं तेव्हा सावित्री किती मान आहे, दुःखाच्या बाहेर वाचते किती आनंद जाते. होय बाबा, कधी आपले दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस येतील हेच मला समजत नाही. बाबांचे हात धुवून घ्या. मी लगेच आले. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं नालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा हा संसार. आजपासून 1 वर्षांनी सत्यवान मरणार आहे. आजपासून 1 वर्षांनी सत्यवान मरणार आहे. तो अल्पायुष्य आहे, तो अल्पायुष्य आहे. ए माझी आई, तो काळ
वाईट दिवस माझ्या सत्यवडाच्या नशिबात येऊ दे नको ग. माझ्या सत्यवडाच्या नशिबात येऊ दे नको. हे देवी माते, हे माझी आई, अगं आज तुझ्या उपवासाचा 3रा दिवस आहे. अगं जोपर्यंत तुझ्या उपवासाचा 14 दिवस मावळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कधी भक्षण करणार नाही. हे देवी माते, हे माझी आई, माझ्या सत्यवडाचे रक्षण कर ग. माझ्या सत्यवडाचे रक्षण कर. ओम कुलदेवते नमः. ओम पार्वती देवते नमः. ओम कुलदेवते नमः. ओम पार्वती देवते नमः. ओम कुलदेवते नमः. ओम पार्वती देवते नमः. सासू सासऱ्यांची सेवा, देवतांची आराधना अविरत सुरू असते. देवता प्रसन्न होऊन तिच्या दर्शनासाठी उत्सुक असतात. परंतु सावित्री मात्र दुःखाने व्याकुळ असते. आजपासून बरोबर 1 दिवसांनी तो काळा कुट्ट दिवस नारदांनी सांगितलेली ती वेळ या रात्री नंतर उजाडणार होती. संपूर्ण रात्र सावित्री इष्ट देवतेचे नामस्मरण करण्यात घालवते. नारदांचे शब्द सावित्रीच्या कानात घुमत असतात. सत्यवान आजपासून 1 वर्षांनी मरण पावणार. तू विधवा होणार, तू विधवा होणार. आणि शेवटी तो ज्येष्ठ पौर्णिमेचा काळा कुंड दिवस उजाडतो. सावित्री शुचिरविध होऊन इष्ट देवतेची आराधना करते की हे देवी मा, मला येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती दे. मला येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती दे. भक्त कैवरी दागुले माझं सौभाग्य अखंड ठेवाई, माझं सौभाग्य अखंड ठेवाई. हे देवी मध्ये
मी माझ्या सत्यवनाशिवाय नाही राहू शकत. मी नाही राहू शकत. सावित्री, अगं सावित्री, माझी बांधलेली शिदोरी दे, मला लवकर वनात गेलं पाहिजे. सावित्री, आज आपण वनात जाऊ नका, आपण उद्या जाऊया. सावित्री, माझे आई बाबा उपाशी राहिलेलं मला योग्य वाटणार नाही. सावित्री, माझे मन मला सांगतंय की आजचा दिवस अशुभ आहे, तेव्हा आपण उद्या जाऊया ना. सावित्री, शुभ आणि अशुभ हा आपणच केलेल्या भाकड कल्पना होईल. नाही ना, अहो माझा ऐका ना. नाही सावित्री, माझा ऐका. मला अडवण्याचा प्रयत्न करू नको. नाही नाही, मग मी सुद्धा आपल्या बरोबर येणार. सावित्री, मला तू तुझ्या जेवू नकोस. सावित्री, मला तुझ्या सावित्री, आई बाबा, मला नातांबरोबर काय झालं? उठ सावित्री, बेटा. आई, मला नातांबरोबर जायचं. बोल, काय झालं लोक? बोल. आई, गेले 4 दिवस की सावित्रीने अन्नाचा दाना प्राशन केला नाही किंवा पाण्याचा थेंब नाही. अशा अवस्थेत तिला कसं बरं वनात घेऊन जाऊ? हा बेटा, अरे तूही म्हणतोस तेही खरं आहे, पण तुझ्यासाठी रात्र दिवस काहीतरी देवासमोर प्रार्थना करत असते, सतत तुझ्याच कल्याणचा विचार करत असते, तेव्हा तिला संघ घेऊन जा. हवं तर माझी आज्ञा सांग. आई, आपल्या हत्याचं आम्ही अवमान करणार नाही. नमस्कार बोलते. आनंद जावं, परत या. आणि अखेर निघाली सावित्री आपल्या सौभाग्याची परीक्षा. काय होईल? जिंकेल सावित्रीचं सौभाग्य, जिंकेल सावित्रीचं सौभाग्य, की मिळेल तिला वैधव्य, की मिळेल तिला वैधव्य. तो काळा गुट्ट दिवस, ती काळी गुट्ट वेळ त्यांची जणू वाटच पाहत होती. प्रत्यक्ष स्वर्गात देवतांनी गर्दी केली आहे पाहण्यासाठी की पुढे काय होणार, पुढे काय होणार. सावित्री, बराच वेळ झाला. सावित्री, सकाळपासून वनात होता पण, आणि आता संध्याकाळ व्हायला तर आता अंधार पडायला सुरुवात झाली. चला आपल्याला लवकर घरी गेलं पाहिजे. अहो आई बाबा वाट पाहत असतील. नाही सावित्री, नाही. अगं सकाळपासून वनात आहोत आपण, आणि आता संध्याकाळ झाली, आणि आता एकही बोली न घेता घरी परत जायचं. नाही सावित्री, नाही सावित्री, नाही सावित्री. माझे आई बाबा उपाशी राहणार असतील, अन्न पाणी वाचून तडपडून मारणार असतील. माझं ऐकावं तर काय योग सावित्री. सावित्री, हे बघ सावित्री, माझ्या पोटासमोर एक वडाची मोठी फांदी सुकलेली दिसते. सावित्री, एकच काय 4-5 मोल्या लाकडं मिळतील. सावित्री, बरोबर आहे. उकरांचा अंधार व्हायला सुरुवात झाली. तुम्ही चला ना, काय ऐकत नाही. सावित्री, तू इथेच थांब, मी लगेचच तुझ्या जवळ येईन. सावित्री, सांभाळून ना. मुलीच काळजी करू नको. तुम्ही अटकच करता तर ठीक आहे. होय, सांभाळून ना, सांभाळून. ओम कुलदेवते नमः. ओम पार्वती नमः. ओम कुलदेवते नमः. ओम पार्वती नमः. ओम कुलदेवते नमः. ओम पार्वती.
धर्म आहे. तू महान पतिव्रत आहे म्हणूनच मी तुझ्या पतीचा प्राण घेऊन जाण्यासाठी स्वतः आलोय. तो पुण्य माणूस लागले मी तुझ्या दृष्टीत पडलो. मग महाराज आता पण कुठे जातात? मग महाराज आता पण कुठे जातात? मी तुझ्या पतीचे प्राण घेऊन या लोकात चाललो. माझा पती मला हवा आहे. माझा पती मला परत हवा आहे. माझा पती मला परत. साऱ्यातले विधीचं विधान बदलण्याचा प्रयत्न करून मूर्खपणा करू नकोस. हा मूर्खपणा नाही महाराज. माझा पती मला हवा आहे. माझा पती मला परत. साऱ्यातले बाजू राहो. रस्ता अडवण्याचा वेळेपणा करू नकोस. नियतीची चक्र उलटी फिरवण्याचा विचार करू नकोस. पतीच्या प्राणासाठी हा वेळेपणा असला तरी चालेल. माझा पती मला हवा आहे. नाही माझा पती मला परत दे. माझा पती मला परत दे. साऱ्यातले प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. तिथे कोणी आम्हाला नाही. पण महाराज एक तारुण्यात ज्याचे आई बाप आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची गरज शोधत असताना नाही महाराज. साऱ्यातले बाजू हो. रस्ता अडवण्याचा वेळेपणा करू नकोस. नाही तर नाही तर काय माझे काही साऱ्याचे प्रत्येकाचा मारायला विधी लिखित असतं. तिथे कोणाच डोळा चालत नाही. ओये महाराज सौभाग्य माझे. सावित्री, तुझी निश्चित पतिभक्ती, प्रतिष्ठा आणि अलौकिक त्यागवृत्ती पाहून मी प्रसन्न झालोय. तेव्हा तू दुसरे काही मा
फक्त पतीचे प्राण मागू नकोस. तुम्ही मला वर देणार असाल तर त्या वराने माझ्या सासऱ्यांची गेलेली दृष्टी परत मिळावी. नंतर महागाई आपल्या घरी परत जा. तुम्ही मला दुसरा वर असाल तर त्या वराने माझ्या सासऱ्यांचे गेलेले राज्य परत मिळावे. तरी तू माझ्या मागे मागे काय ते माझ्या कार्याचा जवान नकोस. बोलले मला प्रश्न मी काय करू. घरी जाऊन कुणाच्या आधारावर जगू. घरी जाऊन सासू सासऱ्याला करायचं. घरी जाऊन कुणाच्या तोंडाकडे बघू. माझा सत्यवान मला सावित्री
तू पुन्हा पुन्हा माझ्या मागे येऊन मला हातभाल करण्याचा प्रयत्न करू नकोस. तुमचे बोलणे मला कळते. पण मी काय करू तुम्हीच सांगा. मी घरी ते काय कुणाच्या तोंडाकडे बघू, कुणाच्या आधारावर विधवा बंद कशी राहू तुम्ही सांगा. साळके, मी तुला आणखी एक वर देतो. बोल काय हवंय तुला. हे देवता, तुम्ही मला तिसरा वर देणार असाल तर त्या वराने माझ्या पित्याला पुत्र प्राप्ती होईल. तथास्तु. तुम्ही हो ना आता. मी विधवा सावित्री, मी तुला आतापर्यंत खूप समजावण्याचा प्रयत्न केला, खूप समजावला, परंतु तू मात्र तुझा हेता सोडत नाही. मी तुला तुझ्या मनाप्रमाणे वर दिलेच आहे, तरी तू समाधान नाही. पण आता मात्र तुला मी निक्षून सांगतोय की यापुढे माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाही तर पश्चाताप झाल्याशिवाय तुझ्या हाती काहीच राहणार नाही. पतीचे प्राण तर कदापि परत मिळणार नाही. देवता, तुमचे बोलणे मला कळते, पण मी घरी जाऊन काय करू, कुणाच्या आधारावर जगू, काय जगू. महाराज, तुम्ही मला आतापर्यंत वर दिले, तसा एक शेवटचा वर द्या महाराज, शेवटचा वर. मी विनंती करते, मला एक शेवटचा वर द्या. बोल बोल, काय हवा हे तुला. महाराज, ज्याच्यामुळे मी माझं आयुष्य कंटू शकेन, माझं सौभाग्य अखंड राहू व मला पुत्र प्राप्ती व्हावी, बस यापेक्षा काही नको महाराज, मला यापेक्षा काही नको. तथास्तु. महाराज, आपण एवढ्या घाईने कुठे बरं निघालात. मी तुझ्या पतीचे प्राण घेऊन या लोकात चाललोय. हो, मी तेच म्हणते, तुम्ही माझ्या पतीचे प्राण घेऊन हे लोकात चाललात. पण तुम्हीच सांगा महाराज, माझ्या पतीचे प्राण घेऊन गेल्यावर हे कसं बरं शक्य आहे. मला पुत्र प्राप्ती होणार, मी अखंड सौभाग्य होणार, हे कसं शक्य होईल. धन्य आहेस मुली, धन्य आहेस. तुझ्यासारखी पत्नी ज्याला लाभली
तो पती तुझा धन्य आहे. हे घे तुझ्या पतीचे प्राण. तू सत्यवनाच्या शरीराला स्पर्श करताच तो पूर्णपणे जिवंत होईल. तुझ्या पित्यास मुलगा होईल. तुझे केलेले वैभव परत येईल. पोरी पोरी तुझं कल्याण होईल. पोरी तुझं कल्याण होईल. जगाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना. प्रत्यक्ष मृत्यू देवता रिक्त हस्ताने परत गेली. सावित्रीचं सौभाग्य जिंकलं. धन्य धन्य ती पतिव्रता सावित्री, जिने मृत्यूच्या दाढेतून प्रत्यक्ष सत्यवानास परत आणि दोन्ही कुळांचा उद्धार केला.